कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा नुकताच 59वा दीक्षांत सोहळा पार पडलाय। सध्या भारतीय लष्करामध्ये 20 महिला कॉम्बॅट एव्हिएटर सक्रिय सेवा बजावत आहेत। देशातील पहिल्या महिला कॉम्बॅट एव्हिएटर मेजर अभिलाषा बराक या सध्या जम्मू काश्मीरमध्ये ALH युटिलिटी हेलिकॉप्टर चालवत असून इतर महिला अधी अपूर्णच आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं अनोखं गटार पूजन आंदोलन करण्यात आले। नाले आणि गटारांची सफाई अद्याप अर्धवट असल्यामुळे नाले सफाईसाठी सुमारे 1,60,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असतानाही प्रत्यक्षात अपेक्षित कामं झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। आपण बघाल की 80% जर नाले सफाई झाले, मग हे काय आहे? आज दिव्यात नाले सफाई सगळे नाले चेक करा तुम्ही, फक्त वरवरती पिशव्या काढायचं काम करतात। खालचा गाल काढणार कोण? तुम्ही गाल काढला नाही तर तो पाणीचा निचरा होणार कसं? यावेळी दिव्यात पाणी साचणार। काही नाले तर या इथल्या बिल्डर लोकांनी तर सगळं त्यांची घाण टाकून ते नाले बुजवलेले आहेत। ते नाले कधी महापालिका साफ करणार आहेत? आज दिव्यात अशी परिस्थिती झाली की नालेच चोरले गेलेत, अशी परिस्थिती दिव्यातली झालेली आहे। पण ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही पडले नाही। त्यांना फक्त भ्रष्टाचाराचा पैसा, टक्केवारी एवढंच त्यांना दिसतं। त्यांना फक्त भ्रष्टाचार करायचं दिसतं, त्याच्यामुळे दिव्याकडे दुर्लक्ष केलं जाते। 12 जूनपासून पंढरपुरात रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। अन्नत्याग आंदोलनाला परवानगी द्या अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। परवानगी न दिल्यास संत नामदेव पायरीजवळ आंदोलन करणार असा इशारा देखील रोहित पवारांनी दिलाय। शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करावा या मागणीसाठी रोहित पवार आंदोलन करणार आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे। अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तारांचा अर्ज बाद झाल्याची माहिती आहे। कन्नडच्या आमदार संजना जाधव यांचाही अर्ज बाद झालाय। आमदार अनुराधा चव्हाण यांचा 2 पैकी 1 अर्ज बाद झाल्याची माहिती आहे। तर अनुराधा चव्हाण या फुलंब्रीच्या भाजपच्या आमदार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।